नमस्कार मित्रांनो, मी मराठी माणूस प्रदीप. अगदी इलेक्शनचं आणि निवडणुकीचं इतकं वारं तापायला लागलं की अगदी महिन्याभरामध्ये इलेक्शन लागेल आणि रिझल्ट देखील लागेल. काही अनेक जागा आहेत ज्या अगदी घराणेशाहीच्या जागा आहेत. म्हणजे जिथं ज्या आयला त्यांच्या पलीकडे त्यांना जायचं काही मला असं वाटतं त्यांना घराच्या बाहेर राजकारण काढायचंच नाही आहे. अशा प्रस्थापितांच्या काही घराणेशाहीच्या जागा आहेत आणि त्यांच्या विरोधात काही लोक दंड थोपटून उभे राहिलेत. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यातली एक महत्त्वाचा मतदारसंघ म्हणजे ऐरोली मतदारसंघ, जिथं नाईक कुटुंबानं असं केलं म्हणजे त्यांनीच राजकारण करावं आणि त्यांचंच सगळं जवळ ठेवावं असलं एका घाणेरड्या दर्जाचं हे राजकारण आपण सगळेजण पाहतो. अगदी म्हणजे आता त्यांचे पुत्र राष्ट्रवादीमध्ये गेलेत आणि ते भाजपाकडून तिकीट लढवून येतात. यांच्या विरोधात गणेश नाईकांचं एक मोठं नाव उभं राहतं आहे, जे शून्यातून उभं राहतं आहे. ते म्हणजे स्वराज्य पक्षाचे उपाध्यक्ष अंकुशबाबा कदम आणि अधिकृत उमेदवार आहेत तिथले. अत्यंत महत्त्वाचं नाव आहे, म्हणजे गणेश नाईकांना हरवण्याची ताकद ठेवणारे नाव आहे आणि त्यांच्यासोबतच आपल्याला चर्चा करायची आहे. माझ्यासोबत आहेत स्वराज्य पक्षाचे उपाध्यक्ष आणि अधिकृत उमेदवार स्वराज्य पक्षाचे अंकुशबाबा कदम. बाबा, आपलं खरोखर मी स्वागत करतो माझ्या या मुलाखतीमध्ये. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, मग आता मी जसं म्हटलं की घराणेशाही म्हणजे जे काय असावं ते यांच्या घरात यांनीच सगळं करावं, यांनीच हे करावं आणि गेले 15-20 वर्ष जे काही काम आणि जो काही विचका करून ठेवला आहे शहरांचा आणि सगळ्या गोष्टीचा, काय सांगाल या सगळ्या गोष्टीबद्दल? सगळ्यात पहिला हा प्रश्न असेल तुम्हाला. आपण पाहिलं असेल की ही नवी मुंबई शहर हे एक प्लॅन सिटी म्हणून ओळखली जाते. बरोबर. म्हणजे ही देशातली दुसरी प्लॅन सिटी आहे. त्याच्यामध्ये सगळ्या सुविधा अगोदरच सिडकोने बनवून ठेवल्या होत्या. तिथले रस्ते असतील, तिथल्या वीज असतील, तिथले पाण्याचे पाईप्स असतील, तिथलं हे सगळं स्ट्रक्चर तयार केल्यानंतर मग तिथं वसाहत होते. असं हे देशातलं दुसरं शहर आहे. आणि असं असताना ह्या शहरामध्ये ज्या पद्धतीनं इंडस्ट्री वाढली, ज्या पद्धतीनं लोक यायला लागली, इथं APMC मार्केटसारखं मोठं आशिया खंडातलं बाजारपेठ आली आणि याच्यावरती पैशाचा जो प्रचंड मोठा ओघ तयार झाला या शहरामध्ये, याचंच साधन घेऊन गणेश नाईक यांनी गेले कित्येक वर्षापासून त्यांच्या अहंकार, त्यांचा गुंडगिरी याच्या माध्यमातून इथं सत्ता प्रस्थापित करून ठेवायचं काम केलं. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की आत्ता आपण बोलूया. अगोदरचं तर सगळ्या लोकांना माहितीच आहे, पण आत्ताचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय असेल तर घराणेशाहीचा. म्हणजे ज्या शरद पवारांनी पहिलं तर बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना या शिवसेनेमध्ये त्यांना स्थान दिलं, त्यांना मोठं करायचं काम केलं. त्या बाळासाहेबांशी गद्दारी करून ते राष्ट्रवादीत गेले. बरोबर. राष्ट्रवादीत शरद पवारांनी त्यांना एवढं मोठं स्थान दिलं की त्यांना मंत्री केलं, त्यांच्या मुलाला खासदार केलं, त्यांच्या मुलाला आमदार केलं, त्यांच्या पुतण्याला महापौर केलं, पुतणीला नगरसेवक केलं, अजून काय काय दिलं, इतकं दिलं. पण मला एक सांगा की एवढं सगळं देऊनसुद्धा ते राष्ट्रवादीशी एकनिष्ठ राहिले नाही. ते पुन्हा BJPत गेले. आता त्या BJPत असं झालं की BJPचा प्रोटोकॉल वेगळा आहे आणि त्या प्रोटोकॉलमध्ये हे कुठं मॅच होत नाही आहेत. बरोबर. यांना सवय आहे घराणेशाही करायची, यांना इकडं चालत नाही ते. मग अशा वेळी काय करायचं तर मग त्यांना पुन्हा खासदारशी पाहिजे होती, त्यांना पुन्हा आमदार, त्यांना स्वतः 2 आमदार पाहिजेत घरात, पुन्हा महापौरपद पाहिजे त्यांना घरात, 5-6 नगरसेवक पाहिजेत घरात. हे इथं होताना दिसत नाही. मग त्यांनी आता पुन्हा नवी मुंबईच्या जनतेला वेड्यात काढायचं काम केलं आहे. म्हणजे एका ताटामध्ये जेवायचं, एका टेबलवरती एका तिजोरीतून पैसे खर्च करायचे आणि जेवताना मिश्किलपणे हसायचं की आम्ही नवी मुंबईच्या जनतेला कसं मूर्ख बनवतो आहे. आणि मग राष्ट्रवादीतून आता त्यांचे चिरंजीव बेलापूरमधून लढत आहेत, हे स्वतः BJPमधून लढत आहेत. आणि नवी मुंबईची जनता खरंच आत्मचिंतन करण्याची गोष्ट आहे. म्हणजे ही सिरियस गोष्ट आहे. लोक किती आणि कशा पद्धती म्हणजे इतकं मूर्ख बनवत आहेत आपल्याला. आणि असं असताना आपल्या स्वतःचं आत्मचिंतन करण्याची लोकांना वेळ आली, नवी मुंबईच्या जनतेला वेळ आली की आपण अशा लोकांना कसं काय देऊ शकतो. आणि विकास हा काय विकास आहे यांचा? नाही म्हणजे मागे पण मी काही हॉस्पिटलांना बाबा गेलो, म्हणजे जी गव्हर्नमेंटची हॉस्पिटल असतील, पालिकेची हॉस्पिटल, अत्यंत भयंकर अवस्था आहे हो, अत्यंत भयंकर अवस्था. म्हणजे तुमच्या मतदारसंघात जरी घेतलं ना, तुम्ही फुटपाथ आज म्हणजे एवढं मोठं प्लॅन सिटी आहे
पण आज प्रत्येक छोटी मोठी गोष्ट देखील आज त्या प्रमाणामध्ये पाहायला मिळत नाही. आज कोपरखैरण्यासारखं जे शहर आहे, आज काय तिथं इचका उडाला, किती लोकसंख्या, काय त्याचं म्हणजे कशाचं कशाला थांगपत्ता नाही. तुम्ही तुमच्या मला असं वाटतं विचारसरणीतून या सगळ्या विकासाला कसं बघता? कारण तुम्ही अत्यंत महत्त्वाचं आहे या निवडणुकीमध्ये. आपण पाहिलं असेल, विकास हा नवी मुंबई शहराचा झाला नाही आहे. नवी मुंबई शहर पुन्हा 20 वर्ष पाठीमागे गेलेलं आहे. बरोबर, निश्चित. विकास फक्त यांच्या घराणेशाहीचा झाला. बरोबर. यांच्या हजारो पटीनं यांचे कंपन्या मोठ्या झाल्या, यांचे पैसे मोठे झाले. विकास आणि बघा तुम्ही पाहिलं की आता कोपरखैरण्याचं तुम्ही एक उदाहरण घेतलं. ह्यांचा एक ठरलेला अजेंडा आहे की चांगली फुटपाथ असेल ना तरी ती तोडायची, तिथं टेंडर द्यायचे आणि पैसे कमवायचे. चांगला रोड असेल तरी तो खोदायचा. इतकी प्लॅन सिटी आहे. खूप चांगलं काम केलेलं सिडकोने त्याच्यात. आज आपण पाहतोय कोपरखैरण्यासारखं शहर आहे. अहो तिथं एखादी ॲम्ब्युलन्स, एखादा कोण सिरियस झालं तर ॲम्ब्युलन्स घेऊन जायची, तर ते डोंगरात कसं आपण स्ट्रेचर घेऊन जातो आणि त्या स्ट्रेचरवरती माणूस घेऊन मग बाहेर मेन रोडला आणायचा आणि तिथून घेऊन जायचा. अशी परिस्थिती ह्या प्लॅन सिटीची. ॲम्ब्युलन्स आत जाऊ शकत नाही, एखादी 4 व्हीलर आत जाऊ शकत नाही. इथं पार्किंगची व्यवस्था 0% आहे. इथं ट्रॅफिकची व्यवस्था एवढी जबरदस्त झाली. इथली शिक्षण व्यवस्था सगळ्यात महागडी. इथं पाणी म्हणजे ही गावठण आहेत बघा, तुम्ही सांगतो कोपरखैरणा गाव, घनसोली गाव, रबाळे गाव, ऐरोली गाव, दिघा गाव, ह्या गावठाणात काय झालं आहे परिस्थिती सांगतो. आदिवासी पाड्यात लाईट वगैरे नसते, तशी ह्या प्लॅन सिटीत लाईट नसते. ह्या गावात 3-3 दिवस लाईट नसते. अरे बाप. ह्या गावामध्ये 3-3 दिवस पाणी नसतं. आणि ती लोकं अक्षरशः म्हणतात आम्ही नक्की कुठं राहतोय, मुंबईमध्ये राहतोय का एखाद्या आदिवासी पाड्यात राहतोय. आणि अशा पद्धतीनं या पूर्ण शहराला बकाल करण्याचं काम केलेलं आहे. आणि या बकाल शहराचे शिल्पकार कोण असतील तर ते आहेत आत्ता. बाबा, एक महत्त्वाचा अजून एक विषय जसं म्हटलं की नवी मुंबई हे औद्योगिक शहर आहे. म्हणजे एवढी मोठी MIDC, म्हणजे अगदी त्यांच्या घराच्या मागं गेलात तर सगळी MIDC बहुतेक त्यांच्याच ह्याच्यातली असावी. पण आज या MIDCमध्ये आज जेवढे उद्योग बाबा तयार होत आहेत, आपली पोरं आपल्या पोरांपर्यंत ते पोचलच जात नाही. आपल्या पोरांच्या हाताला काम मिळत नाही. मग कशा पद्धतीने 15-15 वर्ष जे यांनी राजकारण केलं, म्हणजे आपल्या सामान्य माणसाला जर तिथला उद्योगधंदा मिळणार नसेल, जो आपल्या भागातून आलेला आहे, आपल्या पश्चिम महाराष्ट्र असो, महाराष्ट्राच्या अनेक कानाकोपऱ्यातून आलेला आहे, जो नवी मुंबईसारख्या शहरामध्ये येतो, पण त्याला तिथं काम मिळत नसेल, तर मग ह्यांचं अपयश तुम्हाला वाटतं, गणेश नाईकांचं वगैरे या सगळ्या लोकांचं? मी म्हणतो अपयश तर त्यांचं आहेच, पण आपल्या मुलांनी चिंतन करण्याची गोष्ट आहे. 500 रुपयावरती कधी आपला स्वतःचा आत्मा म्हणजे आपलं मत विकणं म्हणजे आपण स्वतःला विकल्यासारखं आहे. बरोबर, निश्चित. कुठंतरी दारूच्या पार्ट्या, कुठंतरी मटणाच्या पार्ट्या, कुठंतरी चांगल्या चांगल्या हॉटेलमध्ये जेवणावळी, हे काय तुमचं फ्युचर नाही आहे. तुमचं फ्युचर काय आहे की महाराष्ट्रातली 2 नंबरची इंडस्ट्री कुठे आहे तर दिघ्यापासून ते अगदी तळोजापर्यंत एवढी मोठी इंडस्ट्री आहे. आणि या इंडस्ट्रीमध्ये लाखोंच्या संख्येने कॉन्ट्रॅक्ट्स निघतात, टेंडर्स निघतात, हे सगळं निघतात. आणि हे एकाच घराण्याला फक्त पाहिजे असतं, ते म्हणजे नाईक फॅमिली. त्यांचेच ठेकेदार, त्यांचीच लोकं, लेबर कॉन्ट्रॅक्ट त्यांचं, कामगार त्यांचे, आणि ते इथले नाही ठेवायचे. इथले ठेवले तर त्रास होतो ना, गोष्टी कळतात ना सगळ्या. बरोबर. आणि म्हणूनच माझ्या सगळ्या महाराष्ट्रातून, पश्चिम महाराष्ट्रातून आलेल्या माझ्या तरुण बांधवांना सांगायचं आहे की तुम्हाला जर का इथं कुठंतरी न्याय पाहिजे असेल, तिथलं एखादं कॉन्ट्रॅक्ट लेबरचं पाहिजे असेल, तिथलं एखादं काम तुम्हाला पाहिजे असेल, तर ह्यांची घराणेशाही संपवली पाहिजे. आत्मचिंतन करण्याची वेळ आहे. आपल्या डोळ्यात अंजन घालण्याची वेळ आहे की खऱ्या अर्थानं आपण गुलामीत आहोत. आणि आपल्याला छत्रपती शिवरायांचं नाव घ्यायला मग कुठलाही अधिकार नाही. जर का तुम्ही पार्टी देऊन, तुम्हाला मटणावळी देऊन करतात गणेश नाईक, हा 100% त्यांचा कार्यक्रमच आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की ही घाटी लोक आहेत, त्यांना काय दारू आणि मटण दिलं की त्यांचा विषय संपला. म्हणजे आता ह्या घाट्यांनी आता विचार करण्याची वेळ आली आहे. त्याच्यामध्ये मी येतो. बरोबर, विचार करण्याची वेळ आलेली आहे. म्हणजे आणि गृहीत धरलं एकंदरीत, एखादी गृहीत धर की आता आपण आपली लायकी त्यांनी कशावरती ठेवली हे आपण खऱ्या अर्थानं आता त्यांची लायकी दाखवून द्यायची वेळ आलेली आहे. आणि ते आपण 20 तारखेला दाखवली पाहिजे. निश्चित. बाबा, सगळ्यात महत्त्वाचा अजून एक प्रश्न, आता हे सगळं आपण पाहिलं यांचं नवी मुंबईचं काय काय राजकारण आहे, पण तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की स्वराज्य पक्ष का निवडलात?
म्हणजे आज अनेक पक्ष आहेत, अनेक ठिकाणी तुमची ओळख आहे, अगदी मोठे मोठे नेते असतील महाराष्ट्रातले आणि तुमचं देखील राजकीय सगळ्या गोष्टी त्यांच्याजवळ असतात. पण महाराजांकडे कसे गेलात आणि स्वराज्य पक्षातच का, हा प्रश्न तुम्ही म्हणजे कसं काय घुसलात तिथं, काय तसं राजकारण कसं चालू केलं? अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे की महाराष्ट्रातले सगळ्याच पक्षांशी चांगले संबंध जरी असले तरी आपल्याला स्वतःचं राज्य निर्माण करता आलं पाहिजे. बरोबर. एखाद्या मोठ्या झाडाखाली तुम्ही गेलात तिथं तुम्हाला सावली भेटेल पण तुम्ही वाढणार नाही आहे. निश्चित. आणि स्वतःचं निर्माण करायचं असेल तर तुम्हाला उन्हाचे चटके सहन करायला लागतील, पाऊस सहन करायला लागेल, वारा सहन करायला लागेल. तसं या स्वराज्यामध्ये जे घडवण्यामध्ये मजा आहे, जे छत्रपती शिवरायांनी घडवलं शून्यातून, तसं घडवण्यामध्ये जी मजा आहे ती या जगात कशामध्ये नाही. त्यामुळं छत्रपती संभाजीराजे हे छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याच्या विचारधारेवरती चालणार आहेत. आज आपण पाहिलं असेल या स्वराज्यामध्ये मी एक शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे आणि माझ्यासारखे फक्त आमच्या स्वराज्याचं एक ब्रीद वाक्य आहे. ही प्रस्थापितांची लढाई नाही, ही विस्थापितांची लढाई आहे. आणि एकही नगरसेवकाचा मुलगा, एकही आमदाराचा मुलगा, एकही खासदाराचा मुलगा या पक्षाच्या कोर बॉडीवरती नाही आहे. बरोबर. सगळे शेतकऱ्यांची मुलं, ज्यांच्यामध्ये गुणवत्ता असेल त्याला पुढं घ्यायचं. जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी 7 मावळ्यांना शेतकऱ्यांच्या घेऊन राज्य केलं तसं संभाजी महाराजांनी सुरुवात केलेली आहे. आणि मी येत्या काळात तुम्हाला सांगतो हे स्वराज्य या सगळ्यांना धडकी भरवणार आज. बाबा आत्ताच म्हणजे काल की आज महाराज जरांगे पाटलांना भेटले. मराठा समाजाविषयी ते अत्यंत भावनिक आहेत. म्हणजे ते पहिल्यापासूनच आहेत, आत्ता नाही की राजकारण म्हणून. संभाजीराजे पहिल्यापासूनच मराठा समाजाच्या मागे आहेत. तुमचं काय मत असेल या सगळ्या गोष्टींवर? तुम्हाला काय वाटतं नक्की आरक्षणाविषयी किंवा या सगळ्या राजकारणाविषयी तुमचं काय मत आहे? नक्कीच छत्रपती संभाजीराजे असतील किंवा मी स्वतः असेल, गेले 10-15 वर्ष समाजाचं काम करतो आहे. आणि मला अभिमान एकाच गोष्टीचा आहे की माझ्यावरती कुठली क्रिमिनल केस नाही आहे, पण समाजासाठी माझ्यावरती 25-30 केसेस आहेत. आणि त्या अगदी मी जेलपर्यंत गेलो आहे. आणि ह्याच्यातनं घडवलं आहे काय चांगलं, तर सारथी संस्था असेल ज्याच्यात IPS UPSCचे मुलं IAS IPS मुलं झाले. त्याच्यामध्ये अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ असेल, लाखो मुलं आज उद्योजक बनले. पुन्हा वसतिगृह असतील. मी 5,000 छत्रपती संभाजीराजे आझाद मैदानात उपोषणाला बसलेले 5,000 मुलं आज क्लास 1 क्लास 2 अधिकारी घडले. एवढं मोठं काम केल्यानंतर अभिमान एका गोष्टीचा वाटतो की मी ज्या समाजातून जन्म घेत आहे त्याला न्याय देण्याचं 100% काम करतो आहे. आणि आज मी तुम्हाला नंबर देतो त्या सगळ्या 3-4 हजार मुलांचे, त्यांना कॉल करून विचारायचं की आपला सिंहाचा वाटा कशा पद्धतीने आम्ही निभवला, रात्रीचा दिवस आणि दिवसाचा रात्र करून काम केलं आहे. आता जी एकंदरीत परिस्थिती आहे त्याच्यामध्ये मनोज जरांगे पाटील असतील, जे स्वराज्य पक्ष हा जरांगेदादांचं आंदोलन म्हणजे जी लाठी हल्ला झाला त्याच्या अगोदर 1.5 वर्षापूर्वी चालू झालेला आहे. बरोबर. त्याच्या अगोदर आपल्या नवी मुंबईमध्ये जे जाहीर सभा झाली त्याच्यात संभाजीराजेंनी सांगितलं आम्ही स्वराज्यात 2024ला 100% लढवणार आहे. आणि माझी त्यावेळी पण आमदारकी त्यांनी घोषित केली होती. परंतु आमच्या दोघांचे ध्येय एक आहेत आणि त्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचं काम एकरूपपणे आम्ही म्हणजे जरांगे पाटील असतील आणि संभाजीराजे असतील आणि त्या दोघांमध्ये ट्युनिंग फार छान आहे आणि ते नक्कीच चांगल्या पद्धतीनं समाजाला दिशा देण्याचं काम करतील. बाबा तुम्ही आमदार व्हालच, निश्चित व्हाल. आणि आमदार झाल्यानंतर नवी मुंबईसाठी विकास म्हणून तुमचे काय विचार आहेत की बाबा तुम्हाला हे काम करायचं आहे, मग मी आमदार झाल्यानंतर मी या सगळ्या गोष्टी करीन आणि माझ्या डोक्यामध्ये हे आहे की मला ही कामं करायची आहेत, काय असतील ती सगळी महत्त्वाची कामं? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे की मग आमदार कोणासाठी व्हायचं? मग माझ्या पुतण्याला नगरसेवक बनवायला, माझ्या मुलाला आमदार बनवायला, मुलीला खासदार बनवायला, की अजून कोणाला काय बनवायला? बरोबर. की जनतेसाठी बनायचं? तर माझा पहिला मुद्दा आहे की मी ज्या सह्याद्रीच्या कुशीतून आलो आहे त्या सह्याद्रीच्या कुशीतून असे असंख्य तरुण येत आहेत आणि त्यांना 10वी 12वी ग्रॅज्युएशन झालं की नोकरीच्या उद्देशाने इथं येतात. पहिलं तर या नवी मुंबईमध्ये महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं प्रशिक्षण केंद्र बनवायची माझी आहे की इथं मुलगा आला 10वीतून आला, 12वीतून आला, ग्रॅज्युएशन करून आला, इतर कुठलाही कोर्स करून आला तर नक्की कुठं जायचं हे त्याला माहीत नसतं. बरोबर.
आणि मग त्याला ते माहिती, त्याला घडवायचं काम, त्याला दिशा देण्याचं काम ह्या नवी मुंबईच्या ऐरोली मतदारसंघातून करायचं. आज आपण पाहतोय की व्यवसायात जायचं असेल तर नक्की काय करायला पाहिजे, माहित कुठून नाही. लोन्स घेतील, कुठं तुम्हाला चांगला व्यवसाय निवडायचा आहे, हे आपल्या तरुणाला आज माहिती नाही आहे. त्यामुळं प्रशिक्षण केंद्र असतील, मोठी लायब्ररी असेल, चांगल्या पद्धतीनं UPSC MPSCचा सराव परीक्षा असतील आणि त्याच पद्धतीनं इथली सगळी इंडस्ट्री आहे. जसं आपण मोठी इंडस्ट्री म्हणलात त्या इंडस्ट्रीमध्ये ही जी ठेकेदारी चालू आहे ती बंद करून ही सगळी मुलं येतील, त्यांना तिथं कशा पद्धतीनं संधी भेटेल, हे पहिलं एक काम माझं होतं. दुसरं काम महत्त्वाचं आहे की नवी मुंबईमध्ये सिडकोचे भूखंड लाटून यांनी स्वतःच्या शाळा संस्था तयार केल्यात आणि त्या संस्थेमध्ये राजरोसपणे अक्षरशः लूट चालू आहे. सगळ्यात महाग शिक्षण कुठं भेटत असेल तर नवी मुंबईमध्ये भेटतं बरोबर. आणि ते महाग शिक्षण कमी करण्याचं काम पहिलं अंकुश कदम आणि स्वराज्य पक्ष करेल. छान. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की 10,000 कोटीची महानगरपालिका आहे, जवळजवळ हजारो कोटींची महानगरपालिका आहे आणि तिथं फक्त भ्रष्टाचार आणि ओरबडलं जातं. त्यांचेच ठेकेदार, त्यांचेच सगळे बिलिंग, त्यांचंच सगळं आणि सर्वसामान्याला कुठेही तिथं थारा नाही आहे. कामं जसं पाहिलं ना की चांगला रोड आहे तरी खोदा, बरोबर. चांगला गटर आहे तरी पुन्हा काम मिळवण्यासाठी ते खोदा. हे सगळं बंद करून जिथं आवश्यक आहे तिथंच काम झालं पाहिजे आणि तो पैसा सर्वसामान्यांच्या टॅक्समधून आलेला पैसा असा कुठेही वाया जाऊन द्यायचा नाही आहे. नवी मुंबई शहर हे इथली झोपडपट्टी आहे. माझी पलीकडची सगळे भाऊ बांधव आहेत, मापा, तुर्बा, दिघा, रबाळे असेल, ह्या लोकांना आमच्या मोरब्याचं पाणी भेटत नाही. म्हणजे इकडचे सगळे एका आईचे आणि तिकडचे दुसऱ्या आईचे, त्यांना भेटतं पाणी दुसरीकडचंच, बरोबर. जे पाणी चांगल्या पद्धतीचं नाही आहे. असं त्यांचा भेदभाव केला जातो. तिथल्या लोकांची घरं MIDCत जे बांधव आहेत त्या गोर गरीब आहेत त्यांची घरं कायमस्वरूपी करण्याचं पहिलं काम मी करेन. ॲक्च्युली त्यांना बसून दिलं नव्हतं पाहिजे होतं, पण ते आज बसवले आणि त्यांच्या घरावरती आज कोणतरी घाला घालण्याचं काम करत आहेत, ते करून द्यायचं नाही आहे. इथल्या सगळ्यात महत्त्वाचं ट्रॅफिकची व्यवस्था आहे आणि जसं म्हणलात की आरोग्याचे तुम्ही काही हॉस्पिटल फिरले, हो. नवी मुंबईमध्ये एक हॉस्पिटल आहे जे बेलापूर मतदारसंघात जे वाशीमध्ये आहे महानगरपालिकेचं, त्याच्यापेक्षाही अत्याधुनिक. खरी गरज कुठं आहे तर क्राऊड कुठं आहे तर कोपरखैरणे, घनसोली, ऐरोली इकडं क्राऊड आहे. मग घनसोलीसारख्या ठिकाणी अत्याधुनिक मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल टाकणं गरजेचं आहे आणि तिथं सर्वसामान्य जनतेला मोफत कशा पद्धतीनं आरोग्य व्यवस्था उपलब्ध होईल हे माझ्या व्हिजनमधली कामं आहेत. ही तेवढी थोडकी कामं होत आहेत. आम्ही टोलचा मुद्दा घेतला, टोल माफी झाली बऱ्यापैकी, आम्ही त्याच्यावरती काम केलं, मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले, सातत्यानं प्रश्न मांडत राहिलो आणि त्याच्यावरती टोल माफी झाली. त्याच पद्धतीनं इथल्या प्रत्येक सर्वसामान्यांचा आवाज बनण्याचं काम मला करायचं आहे आणि एक ह्या नवी मुंबईला सगळ्यात मोठा विळखा कुठला पडला असेल तर इथले तरुण ड्रग्सच्या विळख्यात अडकलेले आहेत. बरोबर. आणि त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रबोधन करणं, प्रशिक्षण करणं हे सगळ्यात महत्त्वाचं काम माझ्याकडून होईल. बाबा खरोखर आरोग्य, शिक्षण, व्यवसाय या सगळ्या गोष्टींवरती तुमचा विचार आहे. म्हणजे बाकीचं सगळं राजकारण तर आहेच, जे काही गलिच्छ झाले ते त्याला नक्की तुम्ही शोध द्याल. या सगळ्या गोष्टी आपण आज बाबांसोबत बोललो आणि खरोखर एक असा आमदार हवा जो शून्यातून वर आलाय, ज्याला कुठलीही पार्श्वभूमी नाही आहे. म्हणजे आमच्या घरात कित्येक पिढ्यांचं राजकारण गेलं, त्याला महत्त्व नाही आहे. तुमच्या मदतीला, तुमच्या कामाला आणि तुमच्यासाठी वेळ देणारा माणूस कोण आहे हे तुम्ही निश्चित ओळखाल आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये निश्चित बाबांचा विजय होईल आणि त्यांना मी माझ्यातर्फे खरोखर शुभेच्छा देतो. बाबा आपल्याला खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल आपला मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.